नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे पावभाजी. भाज्यांमध्ये मी फ्लॉवर, शिमला मिरची, फरसबी, गाजर आणि बटाटे घेतलेत. या सर्व भाज्या ज्या आहेत त्या मी व्यवस्थित बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि हो त्याचसोबत मी 1 वाटी मटार सुद्धा याच्यामध्ये ॲड करत आहे. सर्व भाज्या या पाव-पाव किलोच्या प्रमाणामध्ये आहेत. कारण मला 10 ते 12 लोकांसाठी पावभाजी बनवायची होती. त्यासाठी मी क्वांटिटी जास्त घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार भाज्यांची क्वांटिटी कमी-जास्त करू शकता. 4 ते 5 शिट्या करून घेतल्याच्या नंतर मी कुकर थंड झाल्यावरती भाजी व्यवस्थित स्मॅश करून घेतली आहे आणि हे बाकीचं साहित्य आहे, जे भाजीसाठी लागणार आहे. त्यासाठी मी 5 कांदे आणि 5 टोमॅटो त्याची प्युरी करून घेतली आहे. त्याचबरोबर 2 चमचे आलं लसूण पेस्ट आहे. 2 मोठे चमचे पावभाजी मसाला आणि लाल तिखट मसाला आहे. मी मोठा टोप घेतला त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलं. तेल थोडं गरम झाल्यावरती बटर टाकलं. कढीपत्ता ॲड केला. त्यानंतर कांद्याची जी प्युरी करून घेतलेली होती, ती सुद्धा याच्यामध्ये ॲड करून त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. त्यानंतर टोमॅटोची प्युरी ॲड करून ती सुद्धा व्यवस्थित परतवून घेतली. त्यानंतर मी इथे आलं लसूणची पेस्ट ॲड केली. ती सुद्धा व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर 2 मोठे चमचे लाल तिखट, 2 मोठे चमचे पावभाजी मसाला ॲड केला आणि परत एकदा मसाले व्यवस्थित एकत्र करून घेतले. त्यानंतर मी इथे शिजवून घेतलेली जी भाजी होती, ती सुद्धा याच्यामध्ये ॲड करून घेतली आणि ही मिक्स केली व्यवस्थित. चवीनुसार मीठ ॲड केलं आणि त्यानंतर ही भाजी एक 10 ते 15 मिनिटासाठी बारीक गॅसवरती वाफेवरती शिजण्यासाठी ठेवून दिली. भाजी व्यवस्थित शिजली. आता वरून कोथिंबीर ॲड केली आणि अशा पद्धतीने आपली तयार आहे झणझणीत आणि चमचमीत पावभाजी. एकदा नक्की ट्राय करा.